हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। संत श्री सद्गुरु चुडामणी बालादास महाराज यांच्या 43व्या पुण्यतिथी निमित्ताने होत असलेल्या या भव्य हरिनाम सप्ताहामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे प्रवचनाचा हा वेळ आहे, हा योग आहे. आपण हरिपाठ प्रवचनमाला जी चालू केलेली आहे त्यातल्या हरिपाठ प्रवचनाच्या 9व्या भागाचं चिंतन आपण करतो आहोत. यासाठी निवडलेला आजच्या सेवेचा अभंग हा अभंग 7वा आहे हरिपाठ प्रवचनमालेतला. कुंडली गौधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. संत श्री सद्गुरु चुडामणी बालादास महाराज की जय. रेणुका माता की जय. सर्वप्रथम सद्गुरु चुडामणी बालादास महाराज आणि रेणुका माता, जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज या सर्वांना वंदन करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो आहे. आपण जीवन जगत असताना सुख आणि दुःख भोगत असतो आणि हे सुख दुःख हे आपल्या कर्माची फळं असतात. आपण केलेल्या पुण्याचं फळ सुखाच्या रूपाने आपल्या पुढे येतं आणि आपण केलेल्या पापाचं फळ हे दुःखाच्या रूपाने आपल्या पुढे येत असतं. याच्यात देवाचा काहीही भाग नसतो आणि जाणतेपणी अजाणतेपणी आपल्याकडून काही पापकर्म होत असतात आणि ही पापकर्म ही आपल्या जन्माची आणि मृत्यूची कारणं ठरत असतात. म्हणून पाप काय आणि पुण्य काय हे समजून घेणं हे आपलं काम आहे. आपण जे अजाणतेपणी पाप करतो त्याचं रूपांतर पापाचंच होत असतं, परंतु ह्या पापाच्या राशी जशा वाढत जातील तसतशा त्या घट्ट होत जातात. त्याच्यातून सुटणं अवघड होत जातं. आणि जे जाणतेपणी पाप करतो, दुसऱ्यावर अन्याय करतो, स्वार्थ साधण्यासाठी काही कर्म करतो, तेव्हा जी पापं होतात त्याच्या राशी वाढत जातात आणि त्या पर्वता एवढ्या होतात, पर्वतासारख्या घट्ट होतात. आणि जो भक्ती करत नाही तो पापी आहे, अभक्त आहे, पतित आहे, दैवहत आहे, अभागी आहे, करंट आहे, असं माऊली आजच्या अभंगामध्ये म्हणतात. आणि अशी पापी माणसं ही वाचाळ असतात, व्यर्थ बडबड करतात, देव नाही किंवा संत याची चेष्टा करतात आणि पापाच्या राशी वाढवत जातात. आणि अशा पापी माणसांच्यावर, अशा पापी लोकांच्यावर गोपाळ किंवा हरी हा कृपा करत नाही. तेव्हा आपला आत्मा हा खऱ्या अर्थाने सुखाचं भांडार आहे. आत्मा हा निधान आहे. या आत्म्यातला परमात्मा जागा केला आणि सर्वांच्या ठाई एक आत्मा आहे, सर्वांच्या ठाई एक आत्माराम आहे याची जाणीव झाली की खऱ्या अर्थाने भक्ती चालू होती. म्हणून माऊलींनी हा अभंग आपल्याला दिलेला आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी, नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त, हरिशी न भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ भावे हरी, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वाघटी पूर्ण एक नांदे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा हा 7वा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये काल आपण जो अभंग पाहिला 6वा अभंग साधुबोध झाला,
त्याच्यामध्ये आपण साधूची लक्षणं पाहिली, भक्ताची लक्षणं पाहिली. साधू कसा असावा आणि भक्त कसा असावा, साधक कसा असावा हे आपण पाहिलं. साधक हा कापराप्रमाणे असावा, साधू हा अग्नीप्रमाणे असावा. आणि साधूच्या संगतीने जसा गाडीच्या संगतीने कापूर पेटतो, त्याप्रमाणे साधूच्या संगतीने आत्मतत्व माहीत व्हावं, आत्मतत्व प्राप्त व्हावं, अशा साधूंच्या संगतीत राहावं हे काल आपण पाहिलेलं आहे. आणि कापराप्रमाणे असलेल्या भक्तामध्ये साधूच्या जवळ गेल्यानंतर, संतांच्या जवळ गेल्यानंतर त्याच्याकडे आज्ञाधारकपणा असावा, तो साधूंचा अंकित असावा, अशी सद्भक्ताची लक्षणं काल आपल्याला माऊलींनी सांगितली. आज आपण जे पाहणार आहोत 7व्या अभंगामध्ये ते त्याच्या उलट आहे, अभक्ताची लक्षणे पाहणार. काल भक्ताची लक्षणे होती, आज अभक्ताची लक्षणे पाहणार आहोत. आणि या अभक्तांना माऊली पतित म्हणतात, या अभक्तांना माऊली दैवहत म्हणतात, या अभक्तांना माऊली वाचाळ म्हणतात, करंटा म्हणतात, दुर्दैवी म्हणतात, अभागी म्हणतात. याचे पुढे जो तुकाराम महाराज यांना अधम म्हणतात. म्हणून आपल्याला या अधमातून, दुर्दैवातून, दैवहतपणातून, अभागीपणातून जर बाहेर पडायचं असेल तर भक्ती करणं आवश्यक आहे, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जयाचे वाचे न ये विठ्ठल त्याचे मज बोल ना आवडतो. जयाचे वाचे न ये विठ्ठल त्याचे बोल मज न आवडतो. शत्रू तो म्या केला न म्हणे आपुला, शत्रू तो म्या केला न म्हणे आपुला, जो विन्मुख विठ्ठला सर्व भावे. जयाशी ना आवडे विठोबाचे नाम, तो जाना अधम तुका म्हणे. तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याच्या वाचेला किंवा ज्याच्या मुखाला विठ्ठलाचं नाम येत नाही तो मला आवडत नाही, त्याला मी मित्र करत नाही, त्याला मी आपला म्हणत नाही, त्याला मी शत्रू मानतो. ज्याच्या मुखात विठ्ठलाचं नाम येतं त्याला मी आपला सखा मानतो, त्याला मी आपला मित्र मानतो, त्याला मी आपला जवळचा मानतो, तो मला आवडतो. जो विन्मुख विठ्ठला सर्व भावे, जो विठ्ठलाशी विन्मुख आहे, विठ्ठलाशी परमात्म्याशी सन्मुख होणे म्हणजे त्याची भक्ती करणे. म्हणजे जो विठ्ठलाची भक्ती करत नाही तो मला आवडत नाही, तो माझा शत्रू आहे, असं माऊली या असं तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात. ज्याला विठोबाचं नाम आवडत नाही तो अधम आहे असं जाणावं, त्याला अधम शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. म्हणजे जो भक्ती करत नाही त्याचीच लक्षणे तुकाराम महाराजांनी पण सांगितलेली आहेत आणि माऊली पण तीच लक्षणे सांगतात. म्हणून त्यांच्या हातून जे पाप होतं त्याला पातक शब्द वापरतो आपण. हे पातक किंवा पाप म्हणजे काय ते समजून घेऊ. पातक कशाला म्हणायचं? विवेकहीन बुद्धीनं जे दुष्कर्म होतं त्याला पातक असं म्हणतात. आता एवढा अवघड शब्द म्हणल्यावर थोडं अवघड वाटेल, पण विवेकहीन म्हणजे सारासार बुद्धी न ठेवता, चांगल्या वाईटाची बुद्धी न ठेवता आपण जर एखादं दुष्कर्म केलं, वाईट कर्म केलं. आपण असं वाईट कर्म काय करतो? आपण उदाहरणार्थ घेऊ चोरी. चोरी काय आहे? एखाद्याने आपल्या आयुष्यात गमवलेलं धन कष्टाने जर तिजोरीत लपवून ठेवलेलं असेल तर रात्री अपरात्री जाऊन त्याची तिजोरी फोडणे, त्याचं डोकं फोडणे, त्याला मारणे, त्याची हिंसा करणे, त्याचा वध करणे हे पाप आहे की नाही? पाप आहे, त्यालाच पातक म्हणायचं. असं पाप आपण करत जातो स्वार्थापोटी. आपलं पोट भरण्यासाठी दुसऱ्याचं पोट मारणे याला आपण पातक म्हणतो. आपल्या आनंदासाठी दुसऱ्याला दुःखी करणे याला आपण पातक म्हणतो. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पैशासाठी, आपल्या उत्पन्नासाठी आपण जर दुसऱ्याचं पोट रिकामं करत असू तर ते पातकात रूपांतरित होतं. म्हणून त्यालाच पतित किंवा पातक असं म्हटलेलं आहे. आणि फक्त चोरीच नाही तर दुसऱ्याचं काहीही असेल, तो लुबाडणारा जो असेल, दुसऱ्याचं नुकसान करणारा असेल, दुसऱ्याच्या घराला जाळ लावणारा असेल, दुसऱ्याची पत्नी पळवून आणणारा असेल, रावणासारखा असेल तर तो सुद्धा पापी आहे. दुसऱ्याचं जे आहे ते आपलं करून घ्यायची जी वृत्ती असते, जी दुर्योधनाची वृत्ती आहे, जी धृतराष्ट्राची वृत्ती आहे, या वृत्तीलाच पातक असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण आपल्या
कष्टाचं फळ आपण घेत असतो, पण कष्टाशिवाय जे काही मिळवायचा आपण प्रयत्न करतो, टेबलाखालून घेतो, टेबलावरून घेतो किंवा वाममार्गाने वाईट मार्गाने जे कमवतो ते सगळं पातकात रूपांतरित होत असतं. आणि माऊली म्हणतात की ह्या पातकाच्या राशी तयार होतात, या पातकाचे वज्रलेप होतात. वज्रलेप होतात म्हणजे कठीण त्याचं कवच असं रूपांतर होतं की जे कोणत्याही पद्धतीने धुतल्या जात नाही. एखादा डाग लागला आपल्या कपड्याला तर आपल्याला तो एक डाग काढण्यासाठी कितीतरी पाणी वापरावं लागतं, मोठमोठी साबणं वापरावी लागतात, तेव्हा तो एक डाग जातो. जर असं पातकाच्या राशी असतील तर त्या पातकाच्या राशी जाण्यासाठी किती पुण्य करावं लागत असेल याचा विचार करा. मग पातकाच्या राशी जायच्या असतील तर संतांची संगत तेवढीच महत्त्वाची आहे. आणि पातक किंवा पाप, भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार याच्या मार्गाने जे केलेलं पाप आहे ते पाप किंवा पातक धुण्यासाठी आपल्याला अखंड पुण्य करावं लागतं, अखंड सत्कर्म करावं लागतं. आणि पाप ही लोखंडी बेडी आहे. पाप ही लोखंडी बेडी आहे. बेडी कशासाठी घालतात? अडकून टाकण्यासाठी घालतात. बेडी घातली म्हणजे अडकून टाकलं. पाप हे आपल्याला अडकून टाकतं. कशामध्ये अडकून टाकतं? तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून टाकतं. त्याच्यातून मुक्ती आपल्याला कधीही मिळू देत नाही. या कल्पांतापर्यंत, लाखो वर्षापर्यंत आपण वेगवेगळ्या योनीमधून जन्म घेत असतो आणि मृत्यू आपल्याला येत असतो. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून जर निघायचं असेल तर माऊलींच्या मार्गाने जावं लागेल, तर आपल्याला भक्ती करावी लागेल, पुण्य करावं लागेल. आणि फक्त हे पाप आपल्याला एवढंच जन्म मृत्यूच नाही तर वेगवेगळ्या योनीमध्ये, म्हणजे फक्त मानव योनी सोडून ज्या ज्या योनीमध्ये आपण प्रवेश करू, आपण बैलाच्या रूपात जाऊ, माशाच्या रूपात जाऊ, हरणाच्या रूपात जाऊ, वाघाच्या रूपात जाऊ, कोणत्याही रूपात आपण जन्म घेतला तर काय होतं की त्या रूपामध्ये आपण जन्म घेतला तर आपल्याला तर पुण्य करण्याची संधी नाही आहे, फक्त पाप फेडण्याची संधी आहे. शक्य ह्या ज्या पशुयोनी आहेत, मानव सोडून ज्या योनी आहेत त्याच्यामध्ये फक्त पाप फेडता येते, पुण्य करता येत नाही. पाप फेडण्यासाठी अशा योनी असतात किंवा एवढ्यावरही जर आपलं पाप संपत नसेल तर आपल्याला नरकात जेवून यातना देतात. हे गरुड पुराणात लिहिलेलं आहे. नरकामध्ये यातना देतात. तात्या तेलात ओतणे, चटके देणे, झटके देणे, काय काय प्रकार असतील, मारणे, हाणणे, त्या सगळ्या प्रकारातून आपल्याला पाप फेडावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला पुनर्गती मिळत नाही. म्हणून जर हे पातक संपवायचं असेल, हे पाप संपवायचं असेल तर पुण्यकर्म करावं लागतं. पाप क्षालनासाठी पापाचं प्रायश्चित करावं लागतं आणि पापाचं प्रायश्चित म्हणजे पुण्य करणे. म्हणून पुण्य कसं करायचं? पण पुण्यसुद्धा काय आहे? सत्कर्म म्हणजे पुण्य, चांगलं आचरण म्हणजे पुण्य आहे. परंतु हे पुण्यसुद्धा रेशमी फास आहे असं म्हणतात. रेशमी फास म्हणजे फास कशासाठी असतो? आपल्याला अडकवण्यासाठीच असतो. परंतु रेशमी फास आहे म्हणजे गोड फास आहे, सुखाचा फास आहे. हा सुखाचा फास काय करतो? आपलं जे पुण्य आहे त्याचं फळ म्हणून आपल्याला स्वर्गवास देतो, श्रीमंत घरात जन्म देतो, सुखी घरामध्ये जन्म देतो, चांगलं रूपरंग सगळं देतो. परंतु ते संपलं की परत आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणजे पुण्यसुद्धा आपल्याला पुन्हा जन्म देते, पापसुद्धा आपल्याला पुन्हा जन्म देते. परंतु म्हणून त्यासाठी आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत. एक, केलेलं पुण्य हे भगवंताला अर्पण करणे, आपल्याकडे ठेवायचं नाही. म्हणजे जे जे पुण्यकर्म माझ्या हातून घडतं आहे ते पुण्यकर्म हे भगवंत करून घेतो आहे, हे भगवंताला अर्पण करणे हे त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. आणि म्हणजे कर्मफल त्याग, ईश्वरार्पण करणे, समर्पण करणे, त्याला वाहने. आज समजा आपल्याला फुलारी दादांनी सगळ्यांना अन्नदान केलेलं आहे, इथे रक्तदान चालू आहे, रक्तदान करणाऱ्याला पुण्य लागलेलं आहे. हे रक्त आलं कुठून? रक्त आपण निर्माण केलं का? नाही, ते आपल्याला ईश्वराने दिलं. आपल्याला अन्न कुणी दिलंय? ईश्वराने दिलंय. पैसा कुणी दिलाय? ईश्वराने दिलाय. हे त्यालाच समर्पण. हे रक्तदान केलेलं त्यालाच समर्पण, अन्नदान केलेलं त्यालाच समर्पण, पुण्यदान केलेलं सगळं त्यालाच समर्पण. हे भगवंताला समर्पण केलं की आपण झिरो होतो, आपण शून्य होतो. आणि पाप फेडलं की आपण शून्य होतो. आणि मग तशा भक्ताला भगवंत जवळ करतो. जो पुण्य आपण काय करतो की स्वर्ग मिळावा म्हणून पुण्य करतो, सुख मिळावं म्हणून पुण्य करतो. पुण्य याच्यासाठी नाही करायचं. पुण्य केलेलं हे पुण्यसुद्धा माझं नाही, हे तुझं आहे म्हणून सांगायचं, हे भगवंताला देऊन टाकायचं. आणि पाप होऊ नये म्हणून काय करायचं तर असा विचार करायचा की माझ्या हातून कुठल्याही प्रकारचं पाप नाही झालं पाहिजे. पापकर्माचा विचार त्याग करणे,
आणि पुण्यकर्म फलाचा त्याग करणे, या दोन गोष्टी केल्या तरच आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून झालेलं पाप हे फेडून टाकते आणि झालेलं पुण्य हे भगवंताला अर्पण करणे. आपण जीवात्मा आहोत. हा जीवात्मा हा परमात्म्याचा अंश आहे. हे परब्रह्म स्वरूप आहे. परंतु आपण तसं समजत नाही. आपण स्वतःला मी समजतो. मी आपल्याला एक नाव देतो आणि आपण त्याला तेच समजत असतो. या देहालाच आपण मी समजतो, आत्म्याला आपण मी समजत नाही. या देहाचा एक हात तोडला, पाय तोडला, डोकं तोडलं, सगळं तोडलं तरी मी शिल्लक राहतो. तो हा मी म्हणजे आत्मा आहे. याची ओळख आपल्याला करून घ्यावी लागते. यालाच अध्यात्म असं म्हणतात. आणि आपण ह्या आत्म्यापासून शरीराला जेव्हा वेगळं मानतो किंवा परमात्म्यापासून आपण जेव्हा या सृष्टीला वेगळं मानतो, द्वैत मानतो, तेव्हा आपण पाप करत असतो. आपण देहभावना जागी ठेवण्यासाठी, देहाच्या सुखासाठी आपण सातत्याने कर्म करतो आणि कर्म करत असताना पाप होतो. बऱ्याच वेळेला सत्कर्म करताना सुद्धा पाप होत असतं. एक हातावर टाळी जरी वाजवली तरी अनेक जंतूंचा मृत्यू होत असतो. आपण दुधाचं दही करतो, दही खातो, दुधाचं दही करणारे जंतू असतात ते आपण खात असतो. आपण नांगरणी करतो, त्यामध्ये अनेक किडे मरत असतात. म्हणजे सत्कर्म करताना सुद्धा अजाणतेपणे आपल्याकडून पाप होत असतं. हे पाप फेडण्यासाठी सुद्धा आपल्याला पुण्य करावं लागतं. आणि जेव्हा देहसुखासाठी, इंद्रिय सुखासाठी आपण धडपडत असतो तेव्हा आपल्याकडून कळत न कळतपणे हे पाप घडत असतं. आपण पैशाच्या मागे लागतो, अर्थाच्या मागे लागतो, स्वार्थाच्या मागे लागतो, सत्तेच्या मागे लागतो, सन्मानाच्या मागे लागतो. आपण काहीतरी कमवण्याच्या, मिळवण्याच्या आयुष्यामध्ये सातत्याने प्रयत्न करत असतो. आपल्याला पैसा हा सर्वात प्रिय असतो म्हणून आपण पैशासाठी धडपडत असतो. आपल्याला स्वार्थ हा प्रिय असतो, सत्ता प्रिय असते, मान प्रिय असतो, सन्मान प्रिय असतो म्हणून त्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडत असतो. परंतु याच्यातून कोणीही सुखी होत नाही. सुखी कोण होतो? जो परोपकार करतो, दया करतो, दुसऱ्यावर उपकार करतो, जो दुसऱ्यासाठी धडपडतो, झटतो, तो खरा सुखी होत असतो. त्याला आत्मिक सुख म्हणतात. हे देहाच्या सुखापेक्षा आत्म्याचं सुख हे महत्त्वाचं आहे. हे ज्याला कळलं तो त्या सत्तेच्या, स्वार्थाच्या मागे लागत नाही. आणि सत्ता जी मिळत असते आपल्याला, जो अर्थ मिळतो, पैसा मिळतो, जे भाग्य मिळतं, जे सुख मिळतं, ते सगळं भगवंताकडून मिळतं. भगवंताकडून मिळत असताना आपण त्यालाच विसरतो आणि सगळं मी मिळवलं असं म्हणतो. म्हणून हा विश्वाचा जो नियंता आहे, हा विश्वाचा जो ईश्वर आहे, जो ही सृष्टी चालवतो आहे, जो सृष्टीचा निर्माता आहे, त्याला विसरणे हेच पाप. त्याला न विसरता त्याचे स्मरण ठेवणे, त्याची ओळख ठेवणे, यालाच आपण पुण्य असं म्हणतो. आणि तो जो परमात्मा आहे तो आत्म्याच्या रूपाने सर्वाठाई आहे. तो सर्वामध्ये व्यापलेला आहे. तो प्राण्यामध्ये आहे, तो या जगातल्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे, प्रत्येक मानवामध्ये आहे. सर्वाठाई तो वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे. या आत्म्याने जे शरीर धारण केलंय ते सगळ्या माणसांचं सारखं आहे का? एका माणसासारखा दुसरा माणूस दिसणार नाही. म्हणजे एकच आत्मा आहे, परंतु त्याने वेगवेगळं रूप घेतलंय. त्यांनी कधी झाडाचं रूप घेतलं असेल, त्यांनी कधी प्राण्याचं रूप घेतलं असेल, त्यांनी मानवाचं रूप घेतलं असेल, त्यांनी वेगवेगळे रूप घेतलेली आहे. जसा सूर्याचा प्रकाश असतो, सूर्य एकच आहे पण प्रकाश सगळीकडे पसरतो आणि सगळ्यावर पडत असतो. पाऊस एक सारखाच आहे पण तो सगळीकडे पडतो. तसं भगवंत हा सर्वत्र आहे पण वेगवेगळ्या रूपात तो नटलेला आहे. या सृष्टीमध्ये तो वेगळ्या रूपात आपल्याला दिसतो आणि त्याचीच सत्ता या सर्वावर चालत असते. त्याच्या सत्तेशिवाय कुठल्या झाडाचं पान पण हलत नाही. तो जसं म्हणेल तसंच आपल्याला चालावं लागतं. तो जसं मी इथं प्रवचन करतो असं मी कितीही म्हणालो तरी होत नाही. तुम्ही ऐकायला येतो म्हणतात तरी होत नाही. त्याची सत्ता असेल, त्याची इच्छा असेल आणि आपली बुद्धी चांगली असेल तर आपल्याला हे भाग्य लाभतं. आपला मनात विचार यायला पाहिजे, मग भगवंत आपल्याला ते घडवून आणतात. म्हणून आपण जसा विचार करू त्याप्रमाणे भगवंत आपल्याला बुद्धी देतात आणि त्याप्रमाणे आपण वागत असतो. म्हणून हा जो सर्व व्यवहार चालू आहे तो भगवंताच्या सत्तेने, भगवंताच्या प्रकाशात चालू आहे याची जाणीव ठेवणे आणि त्याचं स्मरण करणे. फक्त स्मरण करणे म्हणजे भक्ती नाही आहे, तर त्या स्मरणामध्ये प्रेमाचा ओलावा असला पाहिजे, भाव असला पाहिजे, भक्ती असली पाहिजे. फक्त स्मरण किंवा फक्त जप म्हणजे पुण्य नाही, तर ते करत असताना त्याच्याबद्दलची आत्मीयता असली पाहिजे, त्याच्यावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. तोच सगळं चालवतो आहे असं आपल्याला निश्चंकपणे वाटलं पाहिजे. आणि माऊली अभक्त असा जे उल्लेख करतायत,
अभक्त कुणाला म्हणायचं? जो देवापासून विभक्त आहे त्याला अभक्त म्हणायचं. जो देवापासून विभक्त आहे म्हणजे देवापासून दूर आहे, ईश्वरापासून दूर आहे, ईश्वराचं स्मरण जो करत नाही तो खऱ्या अर्थाने अभक्त आहे. आणि अशा अभक्ताची सातत्याने अधोगती होत असते. भक्ताची जशी प्रगती होते तशी अभक्ताची अधोगती होत असते. तो खाली खाली जात असतो. खाली खाली जात असतो याचा अर्थ तो दुःखाच्या खाईत लोटला जात असतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत असतो. आणि असा अभक्त हा फक्त संसाराच्या गप्पा मारतो, अध्यात्माच्या गप्पा त्याला आवडत नाही. तो अध्यात्म सोडून बाकीच्या गप्पामध्ये रममान होतो, त्यालाच अभक्त असं म्हटलेलं आहे. जो इंद्रिय सुखाच्या मागे लागलेला असतो, इंद्रिय आपले नाक कान डोळे जे काही आहेत त्यांचं सुख हे कशात आहे हे त्याला कळत नाही. त्याचं सुख भगवंताची मूर्ती पाहण्यात आहे का एखाद्या चित्रपटाचं नायक नायिका पाहण्यामध्ये आहे हे त्याला कळत नाही. त्यालाच अभक्त असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडत असतात. ती व्यक्ती जी बोलत असते ती चांगले शब्द बोलण्याच्या ऐवजी अपशब्द बोलत असते. अशाच व्यक्तीला आपण अभक्त असं म्हणतो. आणि असे अभक्त जे असतात, जे भक्ती करत नाहीत, जे देहाच्या सुखाच्या मागे लागलेले असतात, ते आपल्या कर्माचं आपल्या वागण्याचं समर्थन करत असतात. समजा एखादा दारू पिणारा असेल तर दारूमध्ये किती आनंद आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो. समजा एखादा वाईट वागणारा असेल, चोरी करणारा असेल किंवा असत्य खोटं बोलणारा असेल तर तो ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून अशा वाचाळांच्या नादी, जे खोटं वागतात, असत्य वागतात, खोटांद वागतात, अशा अभक्ताच्या नादी भक्तांनी लागू नये. जे श्रीहरीचे भक्त आहेत अशांच्याच संगतीत राहावं. आणि श्रीहरी हा आपला आत्मरूप आहे, आत्माराम आहे, परंतु पापामुळे तो आपल्यापासून दूर जातो. पाप हे धुरासारखे असते. जसं धुरामुळे अग्नी दूर जातो किंवा अग्नी झाकला जातो, तसं पापामुळे ईश्वर झाकला जातो. तो ईश्वर आपल्याला दिसत नाही. जर पुण्य केलं तर आपण त्या परमात्म्याला ओळखू शकतो. यापासून अशा अभक्तापासून अंतर ठेवून आपण भक्ताच्या, सद्भक्ताच्या किंवा संतांच्या संगतीत राहावं असं माऊली म्हणतात. हे जे पाप आहे हे वज्रलेप होतं. वज्रलेप होते म्हणजे त्याच्यावर कठीण असं आवरण येतं. असं कठीण आवरण कशामुळे येतं तर हे कठीण आवरण घालवण्यासाठी, पाप पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी हरिभक्ती जर केली तरच आपण त्याचं परिमार्जन करू शकतो किंवा हे पाप दूर करू शकतो. साधू संत नियम आपल्याला सरकारने काही नियम घालून दिलेले असतात. रस्त्याने कसं चालावं, कोणत्या बाजूने चालावं, वाहन कसं चालवावं, या सगळ्या गोष्टीचे काही नियम घालून दिलेले असतात. त्या नियमाचं पालन नाही केलं तर आपल्याला शिक्षा होते. जर त्या नियमाचा आपण जर सिग्नल तोडला तर लगेच पोलीस पावती फाडतो. तसे भगवंताचे सुद्धा ह्या धर्माच्या माध्यमातून काही नियम असतात, आपले धार्मिक नियम असतात. त्या नियमाचं पालन न करणारा हा अभक्त असतो. आणि अशा नियमाची जे टवाळी करतात ते अभक्त असतात. आणि त्या अभक्तांची पापं ही वज्रलेप होतात किंवा डोंगरासारखी, पर्वतासारखी होतात. भक्तीशिवाय जर आपण आत्मज्ञानाची खटपट केली तर महर्षी व्यास असं म्हणतात की भुसा काढण्यासारखा आहे. भुस्यामधून कधी ज्वारी किंवा गहू तांदूळ बाहेर पडतील का? कधीच पडणार नाही. आपण किती वेळ भुसा काढला तर आपल्याला अन्नधान्य मिळू शकत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल तर ज्याच्यामध्ये अन्नधान्य आहे अशाच गोष्टीचा खटाटोप करावा लागेल. म्हणजे भक्ती केली तरच आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञानासाठीच भक्ती करावी लागते. याच्यासाठी तुकाराम महाराज एक उदाहरण देत आहेत. फार छान उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. अभक्ताला भक्तीला आपण लावू शकत नाही, कारण त्याला त्याच्यामध्येच गोडी असते. आपण दारू पिणाऱ्या माणसाला कितीही सांगितलं, तंबाखू खाणाऱ्या माणसाला कितीही सांगितलं, आपण एखादं व्यसन करणाऱ्या माणसाला कितीही सांगितलं तर त्या व्यसनापासून तो दूर जात नाही. जोपर्यंत त्याच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत दूर जात नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचा स्वभाव कसा बनलेला असतो. हा स्वभाव कसा असतो? अभक्ताला भक्तीच्या मार्गाकडे आणायचा प्रयत्न केला तर कितीही सांगितलं तर अशी माणसं प्रवचनाला किंवा कीर्तनाला येत नाही, पूजेला बसत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचा स्वभाव कसा बनलेला असतो. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार छान उदाहरण दिलेलं आहे.
शुकराशी विष्ठा माने सावकाश, शुकराशी विष्ठा माने सावकाश, मिष्टान्नाची त्यास काय गुण, तेवी अभक्ताशी आवडे पाखंड, न लगे त्या गोड परमार्थ, श्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हडकावर, तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर, वमिता विखार विष झाले. सोपं उदाहरण म्हणजे कसं की शुकराशी विष्ठा माने सावकाश, शुकर म्हणजे डुक्कर, डुकराला नालीतच तोंड घालायला आवडते, विष्ठा तो सावकाशपणे चघळून खातो. परंतु त्याच्या पुढे जर आपण मिष्टान्न ठेवलं, चांगलं चांगलं आपण खातो ते अन्न ठेवलं, तर तो त्याच्याकडे बघणार नाही. कशाकडे बघेल? नालीकडेच बघेल, तो घाण पाण्याकडेच बघेल, त्याचं चित्त हे घाणीमध्येच लागेल. म्हणून असे अभक्त जे असतात त्यांना आपण कितीही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकत नाही. अशा अभक्ताला पाखंड म्हणजे खोटंच आवडतं, खरं आवडत नाही. त्याला कीर्तन आवडत नाही, त्याला तमाशाच आवडतो, त्याला धिंगाणा नाचगाणंच आवडतं, त्याला असं पुण्यकर्म करावं किंवा प्रवचनाला कीर्तनाला यावं, भजनाला यावं असं कधीही वाटत नाही. त्याला गोड परमार्थ गोड कधीही वाटत नाही. त्याची गोडी ही अनिष्ट गोष्टी बरीच असते. श्वानाशी भोजन दिले पंचामृत, कुत्र्याला पंचामृताचं भोजन दिलं तरी त्याचे चित्त हाडकावर. जर बाजूला हाड पडलेले असेल तर तो हाडाला चगळीत बसेल, त्याच्या तोंडातून रक्त बाहेर येईपर्यंत तो चगळतो, त्याला सोडत नाही. त्याच्यावर निष्ठा असते, त्याला मिष्टान्नाची पक्वान्नाची काहीही चव नसते. तसं जे अभक्त आहेत त्यांना या टाळमृदंगाची अजिबात आवड नसते, त्यांना हा शब्द गोड वाटत नाही, त्यांना ते वाईट वाटतं. असं तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज ह्याच्या पुढे एक चांगलं उदाहरण देतात की सापाला दूध जरी पाजलं तरी त्याच्या तोंडातून जेव्हा बाहेर येतं तेव्हा ते विष होऊनच येतं. सापाला कितीही दूध पाजा ते विष होऊन बाहेर येतं. हा त्याचा स्वभाव असतो. तसा स्वभाव अभक्ताचा असतो. त्याला कितीही भक्तीवर आणण्याचा प्रयत्न करा, तो कधीही भक्तीच्या मार्गावर येणार नाही. पण ज्या दिवशी त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, त्याला संतांची संगती लाभेल, त्या दिवशी त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की आपण भक्ती करत नाही तर आपल्याला गोपाळ पावणार नाही. भक्ती वाचोनी मुक्तीची मज लागली रे व्याधी, भक्ती वाचोनी मुक्तीची मज जडवी रे व्याधी, विठ्ठला मीच खरा अपराधी. असं ज्या दिवशी वाटेल मी खरा अपराधी आहे, मी तुझी भक्ती करत नाही, मी अपेक्षा करतो पण भक्ती करत नाही, असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी तो सन्मार्गावर जाईल, त्या दिवशी तो भक्तीच्या मार्गावर जाईल, त्या दिवशी तो पुण्याच्या मार्गावर जाईल. म्हणून पुण्य जर करायचं असेल तर आपल्याला अगोदर जाणीव झाली पाहिजे की आपल्या हातून पाप नाही घडलं पाहिजे. मग पुण्य करण्यासाठी काय करावं लागतं तर पहिल्यांदा भक्ती करावी लागते. हे सगळ्यात सोपा मार्ग. भक्तीमध्ये तीर्थयात्रा आली, तुमचं योग आलं, याग आलं, विधी आला, पूजा आली, उपासना आली, अभिषेक आले, सत्यनारायण आले, सगळं आलं. भक्तीमध्ये सगळं आलं. हे भक्ती करणे हे पुण्याचं एक काम आहे. दुसरं आहे दया. जे पीडित आहेत, दलित आहेत, पापी जे नडलेले आहेत, नाडलेले आहेत, रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, अशांच्यावर दया करणे आणि त्यांना मदत करणे, परोपकार करणे, दुसऱ्यावर उपकार करणे. उपकार कुणावर करतो आपण? जो अडचणीत आहे. समजा एखाद्याच्या घरी आजारी आहे, त्या आजारी माणसाची सेवा करणे, त्याला औषध देणे, त्याच्यासाठी आर्थिक मदत करणे, त्याला दवाखान्यात देणे, म्हातारी माणसं आहेत त्यांची सेवा करणे, आईवडिलांची सेवा करणे, या सगळ्या गोष्टी अशा जर केल्या तर आपल्याला पुण्य लागते. ह्या पुण्य लागण्यासाठी दया करावी लागते. दया कुणाकुणावर करावी लागते? प्राण्यावर दया करावी लागते, पक्ष्यावर दया करावी लागते. उन्हाळ्यामध्ये आपण जर आपल्या गच्चीवर, आपल्या वरांड्यामध्ये पाण्याचं एक भांडं भरून ठेवलं, पाण्याचं भांडं भरून ठेवलं आणि 4 अन्नाचे कण ठेवले तर पक्षी येतील आणि खातील, त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळेल. महादेवाच्या पिंडीवर पाणी घातल्यापेक्षा याचं पुण्य जास्त असेल असं मला वाटतं. म्हणून परोपकार करावा, दया करावी, प्राण्यावर दया करावी आणि पक्षावर दया करावी. जे पीडित आहेत, दुःखी आहेत त्यांच्यावर दया करावी आणि त्यांना मदत करावी. यालाच आपण परोपकार म्हणतो आणि हेच पुण्यात रूपांतरित होत असतं. आणि हे करत असताना मी करतो ही भावना ठेवणे. हे भगवंत आपल्याकडून करून घेत आहेत अशी भावना ठेवावी. मी करतो म्हटलं की ते अहंकार आला आणि आपण मग भगवंताला विसरलो असाच अर्थ होतो. म्हणून
सद्वर्तन, चांगल्या प्रकारे वागणं, सदाचार, आचार विचार शुद्ध ठेवणं हे सुद्धा पुण्याचं लक्षण आहे. पूजा करणं, स्मरण करणं, सातत्यानं भगवंताचं नाम घेणं हे पुण्यात रूपांतरित होत असतं. आणि भगवंत हा सुखाचं भांडार आहे, सुखनिधान असं म्हटलेलं आहे त्याला. भगवंताला सुखाचं भांडार म्हणलेलं आहे. आपण सुखाचं भांडार अन्नधान्याच्या भांडारामध्ये, आपण सुखाचं भांडार सोन्याच्या दुकानामध्ये, आपण सुखाचं भांडार कपड्याच्या दुकानामध्ये शोधत जातो. सुखाचं भांडार हे भगवंताच्या जवळ आहे, म्हणजे मंदिरात आहे. म्हणून मंदिरामध्ये सुख शोधायला जावं आणि भगवंताला जे आवडेल ते कर्म करा. म्हणजे मी कर्म करत असताना हे भगवंताला आवडेल का याचा विचार करा. समजा मी हे काम करतो आहे आणि हे काम करत असताना मी जर लबाडी केली, असत्य वागलो, समजा मी एखाद्या रस्त्याचं काम करत आहे आणि रस्त्याचं काम करत असताना त्यातलं सिमेंट मी घरी नेलं आणि ते रस्त्याचं काम केलं, हे भगवंताला आवडेल का याचा विचार आपण प्रत्येक काम करत असताना केला पाहिजे. आपण जे जे काम करतो आहोत त्या कामामध्ये आपण भगवंताचा अगोदर विचार करावा आणि ते काम करावं, मग ते काम श्रेष्ठ होतं. आपण जे करतो आहोत, आपण आपल्या घरातला कचरा रस्त्यावर टाकतो आहोत, हे भगवंताला आवडेल का? साधी गोष्ट आहे, साधा विचार आहे. आपण एखादी गोष्ट, समजा एखाद्या तहानेल्या माणसाला पाणी देत आहोत, हे भगवंताला आवडेल का? आवडेल. असा प्रश्न आपल्या मनाला विचारायचा आणि प्रत्येक कर्म करताना भगवंताला जे आवडते तेच करायचं. कोणतंही कर्म असेल, मी नोकरी करतो, मी चांगल्या प्रकारे नोकरी करत असेल, जे भगवंताला आवडेल अशी नोकरी करत असेल तर मी खऱ्या अर्थाने भक्ती करतो. मी दुकानदारी करत असेल, मी शेती व्यवसाय करत असेल किंवा आपण कोणतंही काम करत असू, ते काम करत असताना समजा मी तमाशाला चाललो आहे आणि तमाशाला जाताना जर मी माझ्या मनाला प्रश्न विचारला की मी इथं चाललो आहे, हे माझ्या भगवंताला आवडेल का? उत्तर काय येईल? नाही. मग तिथं जायचं नाही. आणि आपण मनाला प्रश्न विचारला किंवा आज आपण कीर्तनाला जायचं, रात्री 9 वाजता छान कीर्तन आहे सुपेकर महाराजाचं, आपल्याला तिथं जायचं आहे, असा विचार केला, भगवंताला आवडेल का? आवडेल. मग त्या कामाला जायचं. असं प्रत्येक कर्म करत असताना आपण भगवंताला आवडेल का असं विचार केला आणि त्याला आवडेल ते काम केलं तर ते आपोआप पुण्यात रूपांतरित होतं. त्याला वेगळं करण्याची काही गरज नाही. म्हणून तो सुखनिधान आहे आणि सुख शोधण्याचा प्रयत्न हा भगवंताजवळच करावा, म्हणजे मंदिरात करावा. आणि त्याचं स्मरण सातत्यानं ठेवावं. त्याला विसरलं की पाप लागतं आणि त्याला लक्षात ठेवलं की पुण्य लागतं. एवढं एकच काम करायचं. भगवंताला सातत्याने लक्षात ठेवायचं. कर्म करताना लक्षात ठेवायचं, रस्त्याने जाताना लक्षात ठेवायचं, वाहन चालवताना लक्षात ठेवायचं, जेवताना लक्षात ठेवायचं, जेवायच्या अगोदर लक्ष ठेवायचं, जेवण झाल्यावर सुद्धा पोट भरलं की त्याचंच लक्ष ठेवायचं. सकाळी उठल्याबरोबर त्याचीच प्रार्थना करायची. तू जे काही दिलेलं आहेस, मला आज सकाळ बघण्याची संधी दिलेली आहेस, तुझ्या एवढा उपकार माझ्यावर कुणीही केलेला नाही. तूच आहेस म्हणून मला आजचा दिवस बघायला मिळतो आहे, तू आहेस म्हणून मला आज जेवायला मिळतं आहे, तू आहेस म्हणून मला आज हे ऐकायला मिळतं आहे, तू आहेस म्हणून मला आज बसता येतं, तू आहेस म्हणून मला उठता येतं. नाहीतर मी माझ्या मनाने काहीच करू शकत नाही. मी अर्ध्या कीर्तनातून उठून जायची वेळ येऊ शकते जर त्याच्या मनात नसेल तर. त्याचे उपकार आपल्यावर आहेत याची जाणीव आपण ठेवली आणि त्याचं सातत्यानं स्मरण केलं की आपोआप पुण्यात रूपांतरित होतं आणि त्याला विसरून जे काम कराल ते पापात रूपांतरित होतं. म्हणून भगवंताचं स्मरण आवश्यक आहे. आणि भगवंत हे सूक्ष्म आहे आणि आपलं इंद्रिय सुख हे स्थूल आहे, मोठं आहे, दिसणारं आहे. आणि भगवंत हे न दिसणारे आहे. म्हणून जे जे न दिसणारं आहे म्हणजे मन आणि बुद्धी ही सातत्याने आपल्यासोबत असते. मनबुद्धीमध्ये जो भगवंताचा विचार असतो तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहतो. शेवटपर्यंत नाही, पुढच्या जन्मात सुद्धा आपल्यासोबत येतो. चित्तामध्ये सगळे संस्कार आपल्यावर झालेले जे चांगले वाईट संस्कार आहेत, आपले कर्म आहेत, ते चित्तामध्ये साठवले जातात आणि आत्म्याबरोबर चित्त दुसऱ्या शरीरात जाते तेव्हा ते पाप पुण्य घेऊन जात असते सोबत. म्हणून सूक्ष्म विचार हा नेहमी आपल्याला भगवंताकडे नेत असतो. आणि अनन्य श्रद्धा असली पाहिजे. कशावरच श्रद्धा नाही, संतावर श्रद्धा असली पाहिजे, भगवंतावर श्रद्धा असली पाहिजे. दुसरं कोणीही मला वाचू शकत नाही. माझे गुरु, माझे महाराज मला वाचू शकतात. मी चुडामणी महाराजांचा भक्त आहे, मी मायबाईचा भक्त आहे, हेच मला वाचू शकतात. मला दुसरं कोणी वाचू शकत नाही. म्हणून मी सातत्याने यांची भक्ती करीन अशी अनन्य श्रद्धा आपली असली पाहिजे. आणि संतांची संगत सातत्याने असली पाहिजे, तरच ती पुण्यात रूपांतरित होते. त्याच्यासाठी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, जे ज्ञान पैगा बरवे, जे ज्ञान पैगा बरवे, बरवे म्हणजे उत्कृष्ट,
तरी मनी आची आणावे, तरी मनामध्ये असा विचार आणावा. उत्कृष्ट ज्ञान मिळवण्यासाठी मनामध्ये असा विचार आणावा. हे पार्था, हे अर्जुना, त्याला अर्जुनाला समजावून सांगतात भगवंत की जे ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आची आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संताला भजन करावं, संतांचं भजन करावं, संतांची संगती धरावी, सर्वस्वाने सर्वस्व अर्पण करून समर्पण बुद्धीने संतांच्या सोबत राहा अर्जुना, म्हणजे तुला ज्ञानाचं भांडार मिळेल, तुला ज्ञान मिळेल, ते मनामध्ये तू आण. अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून देत आहेत. त्याच्या पुढं भगवंत असं म्हणतात, जे ज्ञानाचा कुरठा तेथे सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. ओळगोनी म्हणजे सेवा करू. ज्ञानाचं भांडार कोण आहे? संत. ज्ञानाचं भांडार हे संत. त्यांचा कुरुठा म्हणजे घर. संतांचं मन किंवा संतांचं घर हे ज्ञानाचं भांडार आहे. आणि हे ज्ञानाचं घर उघडतं कशानं? याचा उंबरठा उघडतो कशानं? याच्या उंबरठ्यातून प्रवेश कसा मिळतो आपल्याला? तर सेवेने मिळतो. सेवा केली तरच आपल्याला ज्ञान मिळतं. संतांच्या घरचं ज्ञान, संतांचं घर हे ज्ञानाचं माहेरघर आहे. आणि ते उघडायचं असेल तर त्याचा उंबरठा हा फक्त सेवेने उघडतो. सेवा कशाची करायची? सेवा प्राण्याची करायची, सेवा मानवाची करायची, सेवा संतांची करायची, संतांच्या स्वाधीन व्हायचं. आपण ह्या संतांच्या भूमीमध्ये आहेत, तर इथं सुद्धा सेवा करण्याची संधी आपल्याला आहे. आपण इथं प्रसाद घ्यायला येतो तेव्हा आपण काय सेवा केली आहे याचा विचार आधी करावा. आपण प्रसाद ग्रहण करण्याच्या अगोदर सेवा म्हणजे फक्त तिथे जाऊन झाडणं ही सेवा नाही आहे. तुम्ही हे ऐकायला आलात ही सुद्धा सेवा आहे. कीर्तन ऐकायला आले, भजन ऐकायला आले, भजन म्हणायला आले, ज्ञानेश्वरी पारायणाला आले, वर अन्नदान चालू आहे. अन्नदानामध्ये आपण पत्राळी काढण्यापासून, वाढण्यापासून, पाणी देण्यापासून सगळी कामं जर आपण करायला मदत केली, त्या कामाला माणसं मिळत नाही. ही सेवा आहे आणि ही सेवा केली तरच प्रसाद घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. म्हणून आपण सेवा काय केली आहे, 10 मिनिट का होईना आपण सेवा केली असेल तर आपण प्रसाद ग्रहण करावा आणि तो प्रसाद आपल्याला पावतो. म्हणून सेवा हा दारवंठ आहे. ह्या संतांचं दार, आपल्या चुडामणी महाराजांच्या संतांचं दार, आपल्या मायबाईच्या संतांचं दार जर आपल्याला उघडं करायचं असेल, आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असेल तरी ते सेवा करावी लागते. मग ती सेवा तुम्ही इथेच करावी असं नाही, तुम्ही कुठेही सेवा करू शकता. तुम्हाला सेवाच करायची असेल तर घरी आईवडिलांची करा, आजारी माणसांची करा, शेजाऱ्याचं कुणी आजारी असेल त्याची करा, दवाखान्यामध्ये जर कुणी आजारी असेल तर त्याची सेवा करा. मी आमच्या एका पाहुण्याकडे गेलो होतो हैदराबादला आमचा एक पाहुणा आजारी होता. तिथे एक माणूस मला असा भेटला की जो त्या दवाखान्याच्या भोवती राहायचा आणि ज्या कुणाला त्या आजाऱ्यासोबत राहण्याला माणूस मिळत नसेल त्याची तो मदत करायचा. तो म्हणायचा तुम्ही घरी जा, मी तुमचा आजारी सांभाळतो. काही लोक कसे असतात, बँकेमध्ये गेलं की आता कुणाला फॉर्म भरता येत नाही, कुणाला लिहिता येत नाही, कुणाला वाचता येत नाही, कुणाला पैसे मोजता येत नाही, त्याला ते सगळं करून देतात, त्याला घरापर्यंत नेऊन सोडतात. ही सुद्धा सेवा आहे. सेवेची व्याख्या इतकी सोपी आहे. समजा एखाद्या माणसाला एखादा भारा असेल, वजन असेल, ते उचलत नाही, शेणाचं टोपलं भरलेलं आहे आणि एक बाई उचलायचा प्रयत्न करते, तिला उचलत नाही, तिचं टोपलं तिच्या घरापर्यंत पोहोचणं ही सेवा आहे. पण त्याच्यापेक्षाही सोपी सेवा, तिचं टोपलं तिच्या डोक्यापर्यंत जरी उचलून दिलं तरी सुद्धा सेवा आहे. सेवेची व्याख्या इतकी सोपी आहे. कुणालाही मदत करणे यालाच सेवा असं म्हणतात. म्हणून अशी सेवा केली की संतांचं दार उघडतं आणि आपल्याला ज्ञान होतं. हे ज्ञानाचं भांडार आपल्यासाठी खुलं होतं. म्हणून भगवंत दयाळू आहे, पण ते सर्वांना मदत करतात का? नाही, ते फक्त भक्तांना मदत करतात. भगवंत किंवा ब्रह्म हे ह्या सृष्टीचं अधिकरण. ही सृष्टी निर्माण कुणापासून झाली? ब्रह्मापासून झाली. ब्रह्माने काय केलं? माया निर्माण केली आणि मायेपासून ही सृष्टी निर्माण झाली. म्हणजे भगवंताचंच हे स्वरूप आहे. जसं सोन्याचं रूपांतर दागिन्यामध्ये होतं, जसं पाण्याचं रूपांतर लाटेमध्ये होतं, तसं भगवंताचं रूपांतर कशात आहे? या सृष्टीमध्ये आहे. ही सृष्टी जी आहे ती भगवंताची लीला आहे. भगवंत याच्या चराचरात लपलेला आहे, परंतु याला बुद्धीनं, इंद्रियानं जाणणं कठीण आहे. याला फक्त भक्तीनं जाणता येतं. भगवंताला जाणायचं असेल तर भक्ती किंवा सेवा हाच एक मार्ग आहे. आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो अक्रिय असतो, क्रियाशील नसतो. जेव्हा शरीर क्रिया करते तेव्हा आत्मा फक्त साक्षी असतो, लक्षात ठेवा.
आणि तो आपल्या सगळ्या व्यवहाराचा आत्मा हा साक्षी असतो. ह्या आत्म्याला ओळखणं हेच आपलं अध्यात्म आहे. आणि ब्रह्म हे सुद्धा निष्क्रिय आहे. ब्रह्म हे सुद्धा निष्क्रिय आहे, परंतु ते मायेच्या रूपाने सक्रिय होतं. ते सगुण रूप घेत असतं. सृष्टीच्या रूपाने ते सगुण रूपात ब्रह्म येत असतं. म्हणूनच ती भगवंताची लीला असते. म्हणूनच आपण उत्पत्ती, स्थिती आणि लय, निर्माण होणे, सांभाळणे आणि लय पावणे अशा तिन्ही गोष्टी त्या भगवंताच्या रूपाने होत असतात. ही सृष्टी निर्माण होते, ही सृष्टी काही दिवस राहते आणि ही सृष्टी काही दिवसांनी लय पावते. जे निर्माण होतं ते संपत असतं. म्हणून निर्माण करणारा तोच आहे, सांभाळ करणारा तोच आहे आणि याचं नष्ट करणाराही तोच आहे. म्हणजे ब्रह्मा तोच आहे, विष्णू तोच आहे आणि शिवसुद्धा तोच आहे. ब्रह्माला जनरेटर म्हणतात, जो निर्माण करतो. आपण विष्णूला ऑर्गनायझर म्हणतो, जो सांभाळ करतो. आणि शिवाला डिस्ट्रॉयर किंवा संहार म्हणतो, जो नष्ट करतो. हे तिन्ही देव एकच आहेत. म्हणून त्याला आपण त्याचं पहिलं अक्षर घेऊन गॉड असं म्हणतो. त्याला आपण देव असं म्हणतो. जो ह्या सृष्टीचा निर्माण करतो, जो ह्या सृष्टीचा सांभाळ करतो आणि जो ह्या सृष्टीला नष्ट करतो, हे तिन्ही सगळे एकच आहेत. म्हणून तुम्ही कोणत्याही रूपात पूजा करा, तुम्ही ब्रह्माची पूजा करा, विष्णूची पूजा करा किंवा शिवाची पूजा करा, त्याच्यात भेद करण्याची गरज नाही. हे तिन्ही एकच आहेत. या सगळ्याची पूजा म्हणजेच देवपूजा आहे. किंवा गणपतीच्या रूपामध्ये असेल तर गणपतीच्या रूपात पूजा करा, लक्ष्मीच्या रूपात असेल लक्ष्मीच्या रूपात पूजा करा, कोणत्याही रूपात आपण दुर्गाच्या रूपात असेल दुर्गेच्या रूपात पूजा करा. किंवा त्यांचं जर आपल्याला खरं वाटत नसेल तर चुडामणी महाराज आहेत आणि मायबाई आहेत, रेणुका माता आहेत, यांच्या रूपात पूजा करा. ते आपल्याला त्या रूपामध्ये भेट देतील. म्हणून कोणत्याही रूपामध्ये आपण पूजा केली तर नारायण असो, विष्णू असो, लक्ष्मी असो, गणेश असो, शिव असो, हे सगळे देव एकच आहेत. कारण एकच तत्व या पूर्ण सृष्टीमध्ये नांदते, फक्त रूप वेगवेगळे. म्हणून माझा देव हा, त्याचा देव तो, ह्याचा काहीही संबंध नाही. प्रत्येकाचा देव वेगळा असू शकतो, परंतु सगळ्यांचा मिळून देव एकच आहे. एकच वेगवेगळ्या रूपात आहे. जसं एकच माणूस, एकच आत्मा हा वेगवेगळ्या रूपामध्ये आपण पाहतो आहोत, तसं देवसुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसत असतो. म्हणून उपासना करताना एक तत्व आहे हे लक्षात ठेवायचं. गणेशाची पूजा केली तरी ती विष्णूचीच आहे असं समजायचं. शिवाची पूजा केली तरी विष्णूचीच आहे असं समजायचं. विष्णूची पूजा केली तर शिवाची आहे असं समजायचं. हे एकच तत्व आहे असं समजून आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या जवळ जाण्यासाठी योग्य होत असतो. मानवी रूपामध्ये 2 अवतार झालेले आहेत. जसं दशावतार आहेत, मत्स्य, कुर्म, वराह हे सगळे अवतार आहेत, वामन अवतार आहेत. परंतु राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार झालेले आहेत. म्हणून ह्या 2 अवताराचा आपण जास्त भक्ती करतो. रामाची भक्ती करा किंवा कृष्णाची भक्ती करा, रामकृष्णाची भक्ती करा. ती सगळी भक्ती ही ईश्वरापर्यंत पोहोचते. आणि त्याच्याशिवाय संतांची भक्तीसुद्धा ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून संत हे उपासनामूर्तीच आहेत. जे आस्तिक असतात ते खरे उपासनामूर्ती असतातच असं नाही. बरेच जण देव मानतात, त्याचा अभ्यास करतात, परंतु भक्ती करत नाही. ते कुशाग्र पंडित असतात, चांगलं चांगलं बोलू शकतात, सांगू शकतात, परंतु स्वतः भक्ती करतीलच असं नाही, सांगता येत नाही. म्हणून त्यांना भगवंत पावत नाही. जसं चांगदेवांनी योग विद्या घेतली, 1400 वर्ष आयुष्य वाढवलं, परंतु त्यांना भगवंत भेटले नाही. ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली, भक्ती कळली, त्यावेळी त्यांना भगवंत कळले, त्यावेळी त्यांना मुक्तिरूपत प्राप्त झाले. नास्तिक असतात, ते नास्तिक देव त्यांना काय आहे हे माहीत पण नसतं, परंतु ते मोठमोठ्याने समजावून सांगतात देव नाही, हा देह म्हणजे देव आहे, पुनर्जन्म नाही, अशा गोष्टी सांगणारे, वाद घालणारे, उत्साह वाढवणारे, उत्साहात बोलणारे अनेक लोक असतात. त्यांना अभक्त समजून त्यांच्या नादी लागायचं नाही, त्यांच्या संगत करायची नाही. जे देव आहे म्हणतात, जे आस्तिक आहेत, जे देवाची भक्ती करतात, अशा संत माणसांच्याच जवळ राहायचं, अशा वाचाळांच्या नादी लागायचं नाही. जे देहालाच देव म्हणतात किंवा देहच सर्वस्व आहे म्हणतात, हाच जन्म आहे पुढचा जन्म नाही असं मानतात, त्यांना चार्वाक म्हणतात. ते फक्त खाओ पिओ मजा करू एवढंच आयुष्य आहे, हे खाऊन मरा, ते खाऊन मरा, खाऊन खाऊन मरा अशी त्यांची भावना असते. तर त्यांचं ऐकायचं नाही. असे लोक हे आपल्यासारख्यांची चेष्टा करतात, संतांची चेष्टा करतात, आपले दोष दाखवतात, बिनाकामाचे टाळ कुटत बसलेत असं म्हणतात. त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांना आपण सोडून द्यायचं आणि संतांच्या जवळ राहायचं. जे संत आपल्याला भगवंताच्या लीला सांगतात, भगवंताची भक्ती सांगतात, उपासना सांगतात, अशाच संतांच्या जवळ राहावं.
परमेश्वर हा एक आहे. एक आहे म्हणजे दुसरा कोणीच नाही. एकमेवा द्वितीय असा शब्द आहे त्याला, म्हणजे दुसरा कोणीही नाही. परमेश्वर एकच आहे आणि सर्वाठाई तो एकच नांदतो. असं त्याची तत्व समजून आपण त्याची भक्ती केली पाहिजे. तो सर्वाघटी आहे आणि सर्व ठिकाणी समपणे नांदतो आहे. म्हणजे तुमच्या माझ्यातला वेगळा परमेश्वर नाही आहे. आत्माराम सगळ्यांचा सारखा आहे. तो मुंगीचा असो, हत्तीचा असो, हरणाचा असो किंवा कासवाचा असो, कुणाही प्राण्याचा असो, मानवाचा असो, जेवढे प्राणी जगतामध्ये आहेत त्या सर्वांच्या ठाई सारखाच आत्मा नांदतो आहे. याची जाणीव ठेवून आपण त्याची भक्ती करावी. आणि परिपूर्ण होणे, सर्वाघटी पूर्ण एक नांदे असं म्हटलेलं आहे. सर्वाघटी पूर्ण एक नांदे तर ते परिपूर्ण होणे म्हणजे सायुज्यता मुक्ती मिळवणे. सलोकता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता अशी मुक्ती आहे. सायुज्यता मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. जसं तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, जसं नरहरी सोनार हे विठ्ठलामध्ये विलीन झाले, तशा पद्धतीने आपण भगवंतामध्ये विलीन व्हायचं असेल तर त्याला सायुज्यता मुक्ती म्हणतात. म्हणून तर सर्वाघटित पूर्ण एक नांदे असं व्हायचं असेल तर सायुज्यता मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कोणते भक्त भगवंताला आवडतात? आता भक्ती कळली आपल्याला, ब्रह्म कळलं, पातक कळलं, पुण्य कळलं. आता भक्त कोणते आवडतात याचा विचार करू. भक्त कोणते आवडतात तर गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक आलेला आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भयोद्वेगेर मुक्तो यस सचमे प्रियः असा एक श्लोक आलेला आहे. या श्लोकामध्ये असं सांगितलं की ज्याचा लोकांना उद्वेग होत नाही, म्हणजे जो आल्यामुळे लोकांना वाईट वाटत नाही, जो आल्यामुळे लोकांना आनंद होतो, असा ज्याला लोकांपासून संताप होत नाही, म्हणजे लोकांमध्ये गेल्यानंतर त्याला वाईट वाटत नाही, आणि जो लोकांमध्ये जातो तेव्हा लोकांना वाईट वाटत नाही, दोघांनाही आनंद होतो, असा भक्त भगवंताला आवडतो. जो विषयापासून दूर आहे, वासनेपासून दूर आहे, कामापासून दूर आहे, क्रोधापासून दूर आहे, स्वार्थापासून दूर आहे, असा भक्त आवडतो. जो सुख, संताप, क्रोध, दुःख या सगळ्यापासून दूर आहे. म्हणजे कसं, सुख आलं तरीही तो आनंदी आहे, दुःख आलं तरीही तो आनंदी आहे. दुःख ही भगवंताची कृपा आहे, सुख हे भगवंताची दया आहे, असं मानून जो राहतो तो भगवंताला आवडत असतो. असा मुक्त आणि वासुदेव सर्वत्रम ही भावना ज्याच्या ठिकाणी आहे. वासुदेव सर्वत्रम म्हणजे सर्वाठाई वासुदेव बसतो. वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण. सर्वाठाई वासुदेव आहे अशी भावना, सर्वाठाई राम आहे अशी भावना ज्याच्या ठिकाणी आहे, असाच भक्त मला प्रिय आहे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आपण काय करतो, शत्रुत्व घेतो. शत्रुत्व का घेतो? काही विनाकारण ज्याने आपल्याला काहीही त्रास दिलेला नाही अशाची हिंसा करून आपण शत्रुत्व घेत असतो. ज्याने आपल्याला कुठलाही त्रास दिले, चलत चलत एखादी मुंगी मारणे, हे शत्रुत्व. आता बघा, गवत खाऊन हरिण राहतो, हरिण गवत खाऊन राहतो. मग हरणाचं शिकाऱ्याचं आणि हरणाचं काही वैर आहे का? काहीच नाही. गवत खाऊन हरिण राहते आणि शिकाऱ्याला सुद्धा आपल्याला वनस्पतीपासून मिळणारं अन्न खाता येतं. परंतु शिकारी काय करतो, गवत खाणाऱ्या हरिणाला मारतो, त्याची कातडी घेतो, त्याची कातडी विकतो, त्याचा मांस खातो, त्याचे शिंग विकतो, असं वेगवेगळ्या प्रकारे त्याचा छळ करतो. मग त्याचं काहीही केलेलं नसताना आपण विनाकारण त्या हरणाला त्रास देतो. शिकारी त्याला व्याध असं म्हणतो. तृण खाऊन जगणाऱ्या हरिणाला व्याध विनाकारण त्रास देतो. मग त्याचं पाप किती लागत असेल? मासा कशात राहतो? पाण्यामध्ये राहतो. पाण्यातले अन्न खाऊन राहतो, पाणी पिऊन राहतो. माशाचं आणि कोळ्याचं काही वैर आहे का? काहीही नाही. पण कोळी जाळा टाकतो, त्या माशांना बाहेर काढतो, तडफडून मारतो, त्यांना चिरतो, कापतो आणि विकतो. स्वतःही खातो, दुसऱ्यालाही खाऊ घालतो. त्याचं पाप कसं लागत असेल? ज्याने आपल्याला काहीही त्रास दिलेला नाही त्याला आपण जर त्रास देत असू तर आपण त्याचे वैरी होत असतो, त्याचे शत्रू होत असतो. आणि असं शत्रुत्व आपण विकत घेतो, म्हणजे आपण पाप विकत घेत असतो. म्हणून हिंसा जर आपण केली विनाकारण तर ती पापात रूपांतरित होते. आणि असा भाव जर बदलायचा असेल, जर शिकाऱ्याला शिकार करू नये असं वाटायचं असेल, जर एखाद्या कोळ्याला आपण मासे पकडू नयेत असं वाटायचं असेल तर त्याने संतांच्या संगतीत राहावं. म्हणजे त्याला महत्त्व कळतं, आपण आलो कशासाठी, आपण करतो काय आहोत, आपण संतांकडून काय शिकावं हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्याचा जो आसुरी भाव आहे,
त्याचा जो राक्षसी भाव आहे हा भाव बदलतो आणि त्याचं रूपांतर चांगल्या माणसामध्ये होतं, हिंसा न करणाऱ्यामध्ये होतं. असं रूपांतर होण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. एखाद्या आपल्याला दुःख केव्हा होतं आणि सुख केव्हा होतं याचा जर विचार आपण केला तर एखादी गोष्ट आपल्याला जी हवी आहे पण ती आपल्यापासून दूर जाते, आपल्याला हवी आहे पण आपल्यापासून दूर जाते. समजा आपला मुलगा आहे परदेशातचा, आपल्याला तो जवळ हवा आहे आणि तो दूर जातो, दुःख होतं की नाही. आपल्याला सोनं हवं आहे पण आपल्याला मिळत नाही, दुःख होतं की नाही. आपल्याला जमीन हवी आहे, मिळत नाही, दुःख होतं की नाही. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही ज्याचा आपल्याशी वियोग होतो, आपल्याला हवी असलेली वस्तू वियोगात जाते तेव्हा दुःख होतं. आणि जेव्हा जी गोष्ट नको ती आपल्याकडे येते तेव्हा आपल्याला आजार नको असतो पण येतो, ऐकले. आपल्याला एखादी गोष्ट नको असते ती जेव्हा आपल्याकडे येत असते तेव्हा आपल्याला दुःख होतं. आणि कधी कधी अशा गोष्टीच्या भयानं सुद्धा दुःख होतं. म्हणून आपण काय करतो की आजारी पडू नये म्हणून भक्ती करतो, आपण आपला पैसा जाऊ नये म्हणून भक्ती करतो, आपण आपला मुलगा दूर जाऊ नये म्हणून भक्ती करतो. अशी भयानक केलेली भक्ती ही भगवंताला पावत नाही. भय कशाचं असतं तर एखादी इष्ट वस्तू जर वियोगात गेली तर आपल्याला दुःख होतं, एखादी अनिष्ट वस्तू जर संयोगात आली तर आपल्याला दुःख होतं. मग हे दुःख किंवा ही संयोगाची शंका, दूर जाण्याची शंका, हरवण्याची शंका, न मिळण्याची शंका किंवा वाईट गोष्ट आपल्याकडे येण्याची शंका, अशी शंका किंवा संशय आपल्यामध्ये भीती निर्माण करते. भीती आणखी काय निर्माण करते, आपण जर खरं बोलत नसतो, असत्य बोलणाऱ्या माणसाला सतत भीती असते, खोटं बोलणाऱ्या माणसाला, खोटं वागणाऱ्या माणसाला सतत भीती असते, आणि कपट करणाऱ्या माणसाला सुद्धा भीती असते, व्यभिचार करणाऱ्या माणसाला, वाईट मार्गाने जाणाऱ्या माणसाला, वाईट मार्गाने पैसा कमवणाऱ्या माणसाला सतत भीती असते, त्याला झोप येत नाही. तुम्ही 7 गाद्या जरी एकावर एक टाकल्या तर असत्य बोलणारा किंवा वाईट मार्गाने पैसा कमवणाऱ्या माणसाला झोप येत नाही. परंतु तेच रोजचे 100 रुपये मजुरी करून कमवणाऱ्या माणसाला पटकन झोप लागते. त्याचं कारण त्याचं मन हे निष्कपट असतं, परंतु वाईट विचार, व्यभिचार करणाऱ्या माणसाला झोप येत नाही. मग अशी माणसं काय करतात, देवाचा धावा करतात. मग वाईट विचार घालवण्यासाठी देवाचा धावा करायचा प्रयत्न करतात, भीतीपोटी. कशापोटी, भीतीपोटी. परंतु चांगल्या माणसाचं लक्षण हे निर्भयता आहे. पहिलं लक्षण आपल्याला 26-25 लक्षणं सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये पहिलं लक्षण काय असायला पाहिजे, निर्भयता असावी. भय नसलं पाहिजे. आपल्याला परमेश्वराकडे जायचं, संताकडे जायचं तर मनात भय नसलं पाहिजे. मी सत्य बोलतो, मी चांगलं वागतो, मी 2 पैसे कुणाचे खात नाही, कुणाला त्रास देत नाही, सर्वावर दया करतो, सर्वांसाठी उपकार करतो, सर्वांना मदत करतो, अशी भावना असणाऱ्या माणसाच्या मनामध्ये भय राहत नाही. त्याला उघड्यावर झोप येते, त्याला खात्री असते सापसुद्धा मला चावणार नाही, वाघसुद्धा मला खाणार नाही, अशी त्याला खात्री असते. असं निर्भय मन ज्याचं असेल त्याला संत भेट देतात आणि आपल्याला मृत्यूचं एक भय असतं. खरं सगळ्यात भय मोठं कोणतं असतं, मृत्यूचं असतं. तो कधी येईल म्हणून सुद्धा आपण भक्ती करतो, पण ही भक्ती भगवंताला पावत नाही. भगवंताला कोणती भक्ती पावते, भक्ताची भक्ती जो भयमुक्त आहे. मृत्यू आला तरी तुझ्या आशीर्वादाने, माझं जे काही चांगलं आहे ते गेलं तरी तुझ्या आशीर्वादाने, दुःख आलं तरी तुझ्या आशीर्वादाने, सुख आलं तरी तुझ्या आशीर्वादाने, गरीब झालं तुझ्या आशीर्वादाने, श्रीमंत झालं तुझ्या आशीर्वादाने, दीर्घायुष्य लाभलं तुझ्या आशीर्वादाने, आजच मरण असेल तर गाठोडं बांधलेलं मी यायला तयार आहे, असं निर्भय मन ज्याचं आहे त्याला भगवंत जवळ करतो. आणि अशा निर्भय मनाने भक्ती करावी. भक्ती ही भयमनाने केली, भयाने केलेली भक्ती ही भगवंताला पावत नाही, तर भावाने केलेली भक्ती पावते. म्हणून भाव मनात असला पाहिजे, प्रेम मनात असलं पाहिजे. आपण आपल्या वडिलांच्याकडे जातो, आईकडे जातो तर भीतीने जातो का, त्यांच्या पाया पडतो भीतीने पाया पडतो का, भाव असतो म्हणून पाया पडतो. म्हणून तसा भाव भगवंताच्या ठिकाणी ठेवावा आणि भगवंताचे लाडके व्हावे, मुक्तीला योग्य व्हावे अशी इच्छा व्यक्त करून आपण सर्वांनी ऐकून घेतलात त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करून आजची सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो आणि आपली रजा घेतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, संत श्री सद्गुरु चुड़ामणि बालादास महाराज की जय, रेणुका माता की जय, संत ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय.
जगात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे वसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे मानशील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजजो आदिमुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया